श्री स्वामी समर्थ. 2025 हे इंग्रजी वर्ष लवकरच संपणार आहे आणि 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. 2026 या नवीन इंग्रजी वर्षामध्ये महिलांनी काही कामेही अवश्य करायची आहेत. त्याचप्रमाणे नवीन वर्ष सुरू होण्याअगोदर आपण काही वस्तूंची खरेदी करून या वस्तू घरामध्ये आणू शकतो, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती कायम राहील. 2026 या नवीन वर्षामध्ये महिलांनी काही गोष्टी या स्वतःसाठी करायच्या आहेत. कोणत्या गोष्टी करायच्या आहेत? कोणतीही गोष्ट करण्यासाठी नवीन वर्षच असावे किंवा 1 जानेवारीलाच त्या गोष्टींची आपण सुरुवात करावी अशी अजिबात नाही. कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपला निर्णय होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला या नवीन वर्षामध्ये काही संकल्प करायचे आहेत. जसं की आपल्याला दररोज किमान 15 मिनिटे वेळ हा स्वतःसाठी द्यायचा आहे. प्रत्येक महिला ही घरासाठी, घरातील प्रत्येक सदस्यासाठी खूप काही करत असते आणि हे सर्व करत असताना ती स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करत असते. त्यामुळे दररोज जे 24 तास आहेत, तर यातील किमान 15 मिनिटे आपल्याला स्वतःसाठी द्यायची आहेत, स्वतःच्या आरोग्यासाठी द्यायची आहेत. त्याचप्रमाणे आपण सकाळी जेव्हा उठतो तर त्यावेळेला लगेचच मोबाईल हातामध्ये घेतो आणि जेव्हा आपण मोबाईल हातामध्ये घेतो, मोबाईल स्क्रीनचा इफेक्ट हा आपल्या मेंदूवरती राहत असतो. त्यामुळे उठल्या उठल्या आपल्याला मोबाईल हातामध्ये घ्यायचा नाही, ही सुद्धा आपल्याला एक चांगली सवय लावायची आहे. तसेच दररोज आपल्याला 30 मिनिटे व्यायाम करायचा आहे. किमान आपल्याला 30 मिनिटे चालायचं आहे किंवा आपल्याला जे जे व्यायाम करणे शक्य होईल तर ते व्यायाम करायचे आहेत. 30 मिनिटे ही आपल्याला व्यायामासाठी द्यायची आहेत. या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला नाही म्हणायला शिकायचं आहे. प्रत्येक स्त्रीला अशी सवय असते की घरातील कोणत्याही व्यक्तीने आपल्याला काहीही सांगितले तरी आपण निमूटपणे ते करत असतो, परंतु आपण नाही म्हणत नाही. परंतु आपला जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तर तो जपण्यासाठी आपल्याला काही गोष्टींना नाही म्हणायला शिकायचं आहे आणि हे सुद्धा आपण या 2026 येणाऱ्या नवीन वर्षामध्ये करू शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यातील 1 दिवस आपल्याला स्वतःसाठी काढायचा आहे, संपूर्ण 1 दिवस. मग आपण यामध्ये शॉपिंग करू शकतो किंवा सिनेमा पाहायला जाऊ शकतो किंवा फिरायला जाऊ शकतो. आपल्याला जे आवडेल तर ते आपल्याला या दिवशी करायचं आहे, परंतु महिन्यातील 1 दिवस हा स्वतःसाठी नक्की काढायचा आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला थोडे थोडे पैसे जे आहेत तर ते साठवायचे आहेत. आपण घरामध्ये काटकसर करत असतो आणि यातूनच थोडेसे पैसे आपल्याला जमा करायचे आहेत. ही सुद्धा आपल्याला एक चांगली सवय लावायची आहे. यामुळे आपली जी आर्थिक बाजू आहे तर ती भक्कम व्हायला मदत होत असते. त्याचप्रमाणे आपल्याला काहीतरी नवीन हे शिकत राहायचं आहे. 2026 या वर्षामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन शिकायचं आहे आणि आपल्याला स्वतःवरतीच प्रेम करायचं आहे. आपण जेव्हा स्वतःवरती प्रेम करतो तर हे स्वतःवरती केलेलं प्रेम हे कधीही वाया जात नाही. याचे चांगले फायदे हे आपल्यालाच होत असतात. त्यामुळे स्वतःवरती, स्वतःच्या शरीरावरती, स्वतःच्या मनावरती आपल्याला प्रेम करायचं आहे. नवीन वर्ष सुरू होण्याअगोदरच आपण घरामध्ये काही अशा वस्तूंची खरेदी सुद्धा करू शकतो. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे आपल्याकडे जर चांदीचा शिक्का नसेल तर आपण चांदीचा शिक्का जो आहे तर तो खरेदी करू शकतो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती जर आपल्याकडे अजूनही नसेल तर आपण नवीन वर्षामध्ये किंवा नवीन वर्षाच्या अगोदर ही जी मूर्ती आहे तर ती आपण नक्कीच आपल्या घरामध्ये आणू शकतो. मूर्ती आणताना ती बसलेली असावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण उभी असलेली माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे तर ती कधीही आपण घरामध्ये ठेवू नये. माता लक्ष्मी ही चंचल आहे, त्यामुळे मूर्ती घेताना आपल्याला माता लक्ष्मी ही बसलेली असावी अशी मूर्ती निवडायची आहे. त्याचप्रमाणे आपण तांब्याची किंवा चांदीची लक्ष्मीची पावले जी आहेत तर ती सुद्धा खरेदी करू शकतो. आपल्याकडे जर चांदीचे निरंजन नसेल तर त्याची खरेदी करू शकतो. आपल्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्राची सुद्धा आपण खरेदी करू शकतो. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचा अंश आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येत नाही, कारण श्रीयंत्राचा प्रभाव हा खूप मोठा आहे. श्रीयंत्रामुळे व्यक्तीला हवे ते प्राप्त होत असते. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडत असतात. त्यामुळे आपल्याला श्रीयंत्र जे आहे तर ते सुद्धा खरेदी करायचं आहे. जर घरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल तर आपण या नवीन वर्षामध्ये श्रीयंत्राची खरेदी करू शकतो. श्रीयंत्राच्या पूजेमुळे दारिद्र्याचा नाश होत असतो आणि श्रीयंत्राची जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळेला कमळगट्ट्याची माळ जी आहे तर ती सुद्धा खरेदी करायची आहे, कारण श्रीयंत्रावरती जर आपण कमळगट्ट्याची माळ ठेवली तर 108 कमळाची फुले ही लक्ष्मी मातेला अर्पण केल्यासारखी असते. महालक्ष्मीला कमळगट्टा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपण कमळगट्ट्याची माळ सुद्धा खरेदी करायची आहे. तसेच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्या म्हणजे कवड्या. कवड्या ह्या धनदायक मानलेल्या आहेत. कवड्यांना सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण आपल्या घरामध्ये जर कवड्यांची स्थापना केली तर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते. माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या ज्या कवड्या आहेत तर त्या आपण खरेदी करू शकतो. पांढऱ्या, पिवळ्या, तपकिरी तर अशा रंगांच्या कवड्या असतात आणि यापैकी पिवळ्या रंगाच्या कवड्यांची आपण खरेदी करू शकतो. मग 5, 7 अशा कवड्या खरेदी करून आपण त्या देवघरामध्ये ठेवू शकतो किंवा तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो. तसेच कुबेर यंत्रसुद्धा आपण खरेदी करू शकतो. कुबेर यंत्र म्हणजे स्वतः कुबेर आहेत. कुबेर यंत्रामध्ये सुद्धा भरपूर ऊर्जा असते. घरामध्ये पैसा यावा असे जर आपल्याला वाटत असेल तर निश्चितपणे आपण कुबेर यंत्र हे घरामध्ये किंवा आपले जर ऑफिस असेल, दुकान असेल तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो. त्याचप्रमाणे गजलक्ष्मी म्हणजे छोट्या छोट्या ज्या हत्तींच्या मूर्ती आहेत तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण घरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना करू शकतो. त्यामुळे गजलक्ष्मीसुद्धा आपण खरेदी करू शकतो. पितळेच्या, पंचधातूच्या किंवा चांदीच्या गजलक्ष्मी आपण घेऊ शकतो. गजलक्ष्मी घेताना नेहमी त्या छोट्या आकाराच्या आणि 2 या संख्येमध्ये घ्यायच्या आहेत आणि गजलक्ष्मी जेव्हा आपण घेतो तर त्यावेळेला त्यांचे पाय पुढे मागे असावेत. त्याचप्रमाणे त्या मूर्तीवरती वस्त्र असावे अशा गजलक्ष्मी आपल्याला निवडायच्या आहेत. आपल्या देवघरामध्ये जर अजूनही दक्षिणावर्ती शंख नसेल तर दक्षिणावर्ती शंखसुद्धा आपण खरेदी करू शकतो. आपल्या घरामध्ये सदैव धनसमृद्धीचा वास असावा यासाठी दक्षिणावर्ती शंखाची आपण पूजा करत असतो. त्यामुळे आपण असा शंखसुद्धा खरेदी करू शकतो आणि आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकतो. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये गोमती चक्राला सुद्धा विशेष महत्त्व आहे. गोमती चक्र हे घरातील सर्व समस्या दूर करते असे म्हटले जाते. त्यामुळे आपण 11 गोमती चक्रांची खरेदी करू शकतो आणि ही गोमती चक्र लाल कपड्यामध्ये बांधून मुलांच्या खोलीमध्ये आपण ठेवू शकतो किंवा आपण कवड्यांप्रमाणे गोमती चक्र देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतो. तसेच आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो त्यावेळेला प्रत्येक मंदिराच्या बाहेर आपण कासव पाहत असतो. भगवान कुबेरासोबत घराच्या उत्तर दिशेला कासवाचा अधिक प्रभाव असतो. कासवाला रक्षक मानले जाते. त्यामुळे आपण धातूचे कासवसुद्धा खरेदी करू शकतो कारण असे कासव संपत्तीचे प्रतीक आहे. तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती लावण्यासाठी आपण मेटलचं स्वस्तिक चिन्ह हे सुद्धा खरेदी करू शकतो आणि मुख्य दरवाजावरती लावू शकतो. आपल्या देवघरामध्ये अजूनही जर घंटा नसेल तर घंटा जी आहे तर ती सुद्धा आपण नक्कीच खरेदी करू शकतो. घंटानाद केल्यामुळे दैवी शक्ती आकर्षित होत असतात.